वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. ही प्रश्नपत्रिका आहे इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र इयत्ता 12वी. 49 हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही बोर्डाची प्रश्नपत्रिका आहे. 13 मार्च 2023 रोजी झालेला हा पेपर आहे. इथे दिनांक दिलेली आहे पहा. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा असते. 3 तासाचा वेळ आहे. 8 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेची आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला की तुलना करता येते. कोणते प्रश्न रिपीट होतात, महत्त्वाचे प्रश्न कोणते हे लक्षात येते, कोणते येऊ शकतात याचा अंदाजही करता येतो. म्हणून ही प्रश्नपत्रिका सोडवा. या चॅनलवर मी 2021 पासून तर आत्तापर्यंतच्या सगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत उत्तरासहित. त्या तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुमचा या विषयाचा अभ्यास चांगला होईल. 13 मार्च 2023ची ही प्रश्नपत्रिका. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सगळे प्रश्न सोडवायचे 1 ते 6. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढायच्या. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत ते कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत त्यावरून कळतं. 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. म्हणजे 1 ते 6 जे प्रश्न आहेत ते नवीन पानावरच घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाही. आणि ही 4थी सूचना सगळ्याच विषयांना वापरायची आहे, कारण तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी आणि व्यवस्थित असणं गरजेचं आहे. चला तर आपण पाहूया 13 मार्च 2023ची इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहूया. आणि ही प्रश्नपत्रिका कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांना उपयोगी आहे. हीच प्रश्नपत्रिका त्यांना असते. आता ही प्रश्नपत्रिका जी आहे एकूण 6 प्रश्नांची आहे. 6 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओ लेक्चरमध्ये न घेता त्याचे 3 भाग केले मी. पहिल्या भागात पहिला दुसरा प्रश्न सोडवला. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर तुम्ही पाहू शकता, प्लेलिस्टमध्ये पहा मिळेल. भाग 2 पण पोस्ट केलेला आहे. 3रा आणि 4था प्रश्न त्यात सोडवला आहे. ते पण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. आणि आज आपण 3रा भाग 5वा आणि 6वा प्रश्न सोडवणार आहोत. चला पाहूया 5वा आणि 6वा प्रश्न कसा सोडवायचा ते. प्रश्न क्रमांक 5वा. खालील तक्ता आकृती उतारा. अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. कोणतेही 2 सोडवायचे. 3 दिलेले आहेत आणि 8 गुण आहेत. 2 सोडवायचे, याचा अर्थ एका प्रश्नाला 4 गुण. त्यातला पहिला प्रश्न, खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुण आहेत. तक्ता दिलेला आहे. तक्ता निरीक्षण करायचा, अभ्यास करायचा आणि मग उत्तर लिहायची. तक्त्यामध्ये वस्तूचे नग दिलेत 1 ते 5 पर्यंत. एकूण उपयोगिता दिली आहे 6 आणि रिकामी जागा 15 रिकामी जागा. ती रिकामी जागा आपल्याला भरायची आहे. एकूण उपयोगिता घटत गेली आहे आणि सीमांत उपयोगितासुद्धा घटत गेली. एकूण उपयोगिता सुरुवातीला वाढली, नंतर घटत गेली आणि सीमांत उपयोगिता घटत गेलेली आहे. आता यावर काय प्रश्न आहेत ते पाहूया आपण. प्रश्न आहे पहिला, वरील तक्ता पूर्ण करा. त्याला 2 गुण आहेत आणि या 4 चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत 2 गुणांच्यासाठी. म्हणजे अर्धा गुण आहे एका चौकटीला. आता इथे समजून घ्यायचं, पहिल्या नगाची हा जो नग पहिला आहे, एकूण उपयोगिता 6 आहे तर सीमांतही 6च असेल. एकूण उपयोगिता 6, सीमांत उपयोगितासुद्धा 6, कारण पहिल्या नगाची दोन्ही समान असते, हे लक्षात ठेवायचं. नंतर दुसरा नग आहे. इथे रिकामी चौकट दिली आहे आणि इथे 5 दिलेले आहेत. आता इथे किती येतील तर इथे येणार आहेत, इथे 4 आलेले आहेत. याचा अर्थ 6 आणि 5 होतात 11, म्हणून त्या चौकटीत येणार आहेत 11. इथे 11 आले तरच खाली 4 येणार आहेत म्हणून. नंतर एकूण उपयोगिता 15 झालेली आहे. चौथ्या नगाला इथे 15, इथं सर्वाधिक आहे. जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक असते तेव्हा सीमांत उपयोगिता होते 0, म्हणून तिथे येणार आहे 0. आणि 5व्या नगाला इथे मायनस झालेली आहे सीमांत उपयोगिता, म्हणून इथे घटत जाते 15च्या नंतर. मग तिथे अंक येणार आहे 14. अशा प्रकारे
तक्ता पूर्ण करायचा. दुसरा प्रश्न आहे जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता या चौकटीत उत्तर लिहायचं आहे. आता हे 2 गुणांचे प्रश्न झाले तक्ता पूर्ण करायला. मग हा 1 गुणांचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे 0 असते. एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता 0 असते. इथं पाहिलं आहे आपण, इथे 15 आहे सर्वात जास्त महत्तम, तेव्हा इथे 0 झाली. जेव्हा एकूण उपयोगिता घटते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब 1 गुणाच्यासाठी प्रश्न. इथे उत्तर आहे ऋण. आता इथेच उत्तर आहे तक्त्यात. एकूण उपयोगिता घटते, इथं 15 नंतर 14 झाली, घटली, तेव्हा सीमांत उपयोगिता काय झाली? ऋण -1 झाली. इथेच उत्तर आहे 4ही प्रश्नांचं. अशा प्रकारे 4 ठिकाणी 4 गुणांचे हे प्रश्न आहेत. पुढचा आहे क्रमांक 2. आकृतीमधील ई हा रेषीय मागणी वक्र आहे. म्हणजे हा आणि ई याला म्हणायचं रेषीय मागणी वक्र. आकृतीच्या आधारावर खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 4 गुण आहेत. इथे हा रेषीय मागणी वक्र आहे, त्यावरून उत्तर लिहायची. इथे आणि य अक्षावर किंमत आहे, आणि क्ष अक्षावर मागणी आहे. हा रेषीय मागणी वक्र. इथे ला एकक लवचिकता असते आणि इथे जास्त लवचिक मागणी, इथे कमी लवचिक मागणी, हे लक्षात ठेवा. इथे संपूर्ण लवचिक आणि इथे 0 अलवचिक. आता आपण पाहूया उत्तर. 1. क या बिंदूवर मागणी अधिक लवचिक आहे. 1 गुणाचा प्रश्न आहे, ते विधान आहे चूक किंवा असत्य. 2. ब या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे. 1 गुण, ते विधान आहे चूक किंवा असत्य. 3. ड या बिंदूवर मागणी संपूर्ण अलवचिक आहे. 1 गुण, ते विधान आहे चूक. 4. अ या बिंदूवर मागणी संपूर्ण लवचिक आहे. 1 गुण, ते विधान आहे बरोबर. 3 चूक आणि 1 बरोबर. तिसरा प्रश्न आहे यातला, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे द्या. 4 गुण आहेत. उतारा एकदा दोनदा वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि मग सहज उत्तर सापडतं. भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखविण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय. निर्देशांक हा अर्थतज्ज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ज्ञ आणि मजूर संघटनांचे पुढारी या सर्वांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि कार्यान्वित करण्यासाठी एक अत्यंत उपयोगी साधन आहे. निर्देशांकाची व्याप्ती एका विशिष्ट विषयापुरती सीमित न राहता ती अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल इत्यादी यातही विस्तारलेली आहे. निर्देशांक काढत असताना आपणास निर्देशांक कशासाठी तयार करायचे आहे त्याची उद्दिष्टे प्रथम निश्चित करावी लागतात व त्या अनुषंगाने आवश्यक असणारी माहिती वेगवेगळ्या मार्गांनी गोळा करावी लागते व या माहितीचा वापर आपण ज्या काळासाठी तुलना करायची आहे त्या काळाच्या तुलनात्मक अभ्यासासाठी वापरला जातो. हे काढण्यासाठी आधार वर्षाची पातळी 100 मानली जाते व चालू वर्षाचा निर्देशांक काढला जातो. निर्देशांक काढण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती लास्पेयर, पाश्चे, फिशर यांनी सांगितल्या आहेत. आता या उतार्यावर प्रश्न काय आहेत ते आपण पाहूया. प्रश्न पहिला आहे, निर्देशांकाचा अर्थ सांगा. 1 गुण आहे आणि परिच्छेदाच्या सुरुवातीलाच तो अर्थ दिलेला आहे. भौगोलिक स्थान, वेळ या संदर्भात किंवा इतर वैशिष्ट्ये इत्यादींच्या सापेक्ष बदलासाठी किंवा बदलाचे प्रमाण दाखवण्यासाठी वापरले जाणारे तंत्र म्हणजे निर्देशांक होय. दुसरा प्रश्न, निर्देशांकाचा वापर कोणास होतो? त्याच्याच खाली उत्तर आहे परिच्छेदात पहिल्या पानावर. 1 गुणाचा प्रश्न, उत्तर लिहायचं अर्थतज्ज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ज्ञ, मजूर संघटनांचे पुढारी. आणि तिसरा प्रश्न आहे, वरील उतार्याविषयी स्वमत लिहा. आता स्वमत तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता या परिच्छेदाच्या आधारे किंवा मी इथं दिलेले ते पण लिहू शकता. वेगवेगळ्या संदर्भात उदाहरणार्थ व्यापारी उलाढाल, उत्पादन, परिणाम, घाऊक भावांची सर्वसाधारण पातळी इत्यादी वेगवेगळे निर्देशांक काढले जात असल्यामुळे निर्देशांकाची एकच व्याख्या करणे कठीण आहे. तरी ठोकळ मानाने असे म्हणता येईल की वस्तूच्या वा वस्तुसमूहाच्या बाबतीत 2 स्थितीत किंवा 2 कालखंडात त्यांच्या बाजारभावात किंवा अन्य मापनीय चलात बदलणाऱ्या राशीत होणाऱ्या बदलाची सर्वसाधारण पातळी आजमाविण्याचे गमक म्हणजे निर्देशांक होय. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात महागाई वाढत असल्याचे बोलतो,
पण हे बोलणे मोघम असते. वस्तूच्या किंवा वस्तुसमूहाच्या बाजारभावात किंवा उत्पादनात किंवा अन्य बाबतीत होणारे बदल आकडेवारीने सुस्पष्ट केल्यास अर्थतज्ज्ञ, शेतकरी, व्यापारी, शासक, शिक्षणतज्ज्ञ, मजूर संघटनांचे पुढारी इत्यादी लोकांना आपापल्या क्षेत्रातील योजना आखणे आणि त्या कार्यान्वित करणे हितकर व सुकर होते. उदाहरणार्थ, विशिष्ट कालखंडात सोन्याचे भाव किती वाढले किंवा विवक्षित धंद्यात मजुरीचे दर किती वाढले, धान्य भावात होणाऱ्या वाढीमुळे त्या दरावर काय परिणाम झाला, घर बांधणीस उपयुक्त असलेल्या सामग्रीचे भाव जास्त वाढल्यामुळे त्या क्षेत्रात त्याचा परिणाम किती झाला वगैरे प्रश्न अधिक सल्लागारास व शासकास नेहमी भेडसावतात. त्याच्या कामात निर्देशांकाचा चांगला उपयोग होतो. मुख्यत्वे आर्थिक उलाढालीच्या अजमावणीकरता निर्देशांकाचा उपयोग करण्यात येत असला तरी शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र इत्यादी क्षेत्रातही तुलनात्मक अभ्यासासाठी निर्देशांकाचा वाढता उपयोग होत आहे. हे परिच्छेदाच्या आधारेच उत्तर लिहिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि परिच्छेदाच्या आधारे लिहा किंवा हे लिहा. प्रश्न क्रमांक 6 शेवटचा. सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 16 गुण म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. मागणीचा नियम अपवादासह स्पष्ट करा. आता इथे नियमाला 4 गुण आणि अपवादाला 4 गुण अशी 8 गुणांची विभागणी होईल. 2. मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये सांगा. आता मक्तेदारीचा अर्थ सांगायला 1 ते 2 गुण आणि वैशिष्ट्याला 5 ते 6 गुण. 3. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं स्पष्ट करा. ती 8 कारणं आहेत तर 8 गुण. 8 मुद्दे आले पाहिजेत. प्रश्न पहिला. मागणीचा नियम अपवादांसह स्पष्ट करा. उत्तर. मागणीचा नियम पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतो. मागणीचा नियम हा उपभोगातील एक महत्त्वाचा व मूलभूत नियम आहे. डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या ग्रंथात मागणीचा नियम स्पष्ट केला. मागणीचा नियम किंमत आणि मागणी यातील व्यस्त संबंध स्पष्ट करतो. आता ही प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. आता नियमाचे विधान पाहूया. नेमका नियम काय आहे. इतर परिस्थिती स्थिर असता किंमत कमी झाली म्हणजे मागणी विस्तारते आणि किंमत वाढली असता मागणी संकोचते. हा महत्त्वाचा नियम आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. हे पाठच करून लिहायचं आहे. आता सूत्र लिहायचं. सूत्रानुसार मागणीचा नियम पुढीलप्रमाणे मांडता येतो. dx बरोबर f कंसात px. आता dx म्हणजे काय तर क्षवस्तूची मागणी, f म्हणजे फलन आणि px म्हणजे क्षवस्तूची किंमत होय. आता तक्ता द्यायचा. इथे वैयक्तिक मागणी पत्रक द्यायचं. मागणीचा नियम वैयक्तिक मागणी पत्रकाद्वारे स्पष्ट करता येतो. किंमत दाखवायची 1 ते 5 वाढताना आणि मागणी दाखवायची आहे प्रतिनग संख्या 5 ते 1 कमी होताना. व्यस्त संबंध दाखवायचा. आता याचं स्पष्टीकरण द्यायचं. वैयक्तिक मागणी पत्रकाचे स्पष्टीकरण. वरील वैयक्तिक मागणी पत्रकावरून असे दिसून येते की वस्तूची किंमत जास्त असल्यास म्हणजे 5 रुपये मागणी कमी असते 1 नग. या उलट वस्तूची किंमत 1 रुपया मागणी असल्यास मागणी जास्त असते 5 नग म्हणजेच वस्तूची किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आढळतो. तर वैयक्तिक मागणी वक्र. मागणीचा नियम पुढील वैयक्तिक मागणी वक्राच्या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. या प्रश्नात ही आकृती अतिशय महत्त्वाची आहे. ही आकृती असतील तरच गुण मिळतील. इथे क्ष अक्षावर मागणी घेतली आहे, य अक्षावर किंमत घेतलेली आहे आणि हा डावीकडून उजवीकडे खाली घसरत जाणारा मागणीचा वक्र. इथं किंमत 1 ते 5, मागणी 1 ते 5 आणि ते बिंदू जोडलेले आहेत तक्त्यामधले. मागणी वक्र तयार होतो. त्याचं स्पष्टीकरण देऊ. वैयक्तिक मागणी वक्राचे स्पष्टीकरण. वरील आकृतीत य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवली आहे, क्ष अक्षावर वस्तूची मागणी दर्शवली आहे. वरील आकृतीत दर्शवलेला म हा मागणी वक्र डावीकडून उजवीकडे वरून खाली घसरत जातो. किंमत व मागणी यात व्यस्त संबंध असल्यामुळे मागणी वक्राचा आकार ऋणात्मक असतो. यानंतर लिहायचे मागणीच्या नियमाचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. गिफेनचा विरोधाभास. कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाहीत कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास
प्राधान्य देतात। यालाच गिफेनचा विरोधाभास म्हणतात। 2. प्रतिष्ठेच्या वस्तू, मौल्यवान वस्तू जसे हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत, म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात। 3. भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जेव्हा लोकांना भविष्यकाळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही। अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात। उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंच्या किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते। क्रमांक 4. किमतीचा आभास, अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू। 5. अज्ञान, काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात। हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंवरील किमतीबद्दल माहिती नसते। 6. सवयीच्या वस्तू, चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते। दुसरा प्रश्न आहे, मक्तेदारीचा अर्थ सांगून वैशिष्ट्ये स्पष्ट करा। अर्थ आणि व्याख्या। मक्तेदारी, मोनोपॉली या शब्दाची उत्पत्ती मोनो म्हणजे एक आणि पॉली म्हणजे विक्रेता या ग्रीक शब्दापासून झाली आहे। मक्तेदारी म्हणजे असा बाजार ज्यात एकच विक्रेता असून त्याचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते व त्याच्या वस्तूला जवळचा पर्याय नसतो। E.H. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो। मक्तेदारीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत। 1. एकच विक्रेता, मक्तेदारीत वस्तूचा उत्पादक किंवा विक्रेता एकच असल्यामुळे विक्रेत्यांमध्ये स्पर्धा नसते, परंतु ग्राहकांची संख्या जास्त असते। 2. पर्यायी वस्तूंचा अभाव, मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय नसतात, त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीला वाव नसतो। त्यांना मक्तेदाराकडून एकतर वस्तू विकत घ्यावी लागते किंवा त्या वस्तूपासून वंचित राहावे लागते। मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य किंवा नकारात्मक असते। क्रमांक 3. प्रवेशावर निर्बंध, कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधनामुळे इतर स्पर्धकांच्या बाजारातील प्रवेशावर बंधने येतात। 4. बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, मक्तेदाराचे बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, तो वस्तूचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो। 5. किंमतकर्ता, मक्तेदाराचे संपूर्ण बाजार पुरवठ्यावर नियंत्रण असते, त्यामुळे मक्तेदारी उद्योग संस्था स्वतःच्या मालाची किंवा उत्पादनाची किंमत निश्चित करते, त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो। 6. मूल्यभेद, मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला वेगवेगळ्या ग्राहकांना कालपरत्वे, स्थलपरत्वे वेगवेगळ्या किमती आकारू शकतो। अशा प्रकारे मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे। रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना तिकिटात सवलत दिली जाते। 7. उद्योग संस्था हाच उद्योग, मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो, त्यामुळे मक्तेदारीत उद्योग संस्था हाच उद्योग असतो। तिसरा प्रश्न, सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा। 1. शासनाच्या कार्यात वाढ, देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्ये पार पाडत असते। शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो। यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे, त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते। दुसरं कारण आहे लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ, भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे। इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती। परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो। 3. वाढते शहरीकरण, वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे, त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते। 4. संरक्षण खर्चात वाढ,
आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. 5. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. 6. भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. 7. औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आणि 8वं शेवटचं कारण आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी बोर्डची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. मागील काही वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन पाहू शकता. धन्यवाद. इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेलिस्ट पहा. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा. परीक्षेसाठीही शुभेच्छा.